हॅलो 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 एव्हरीवन, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं एकदा परत स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अपकमिंग गव्हर्नमेंट जॉब की 2024 मध्ये तुमच्याकडे कोणत्या कोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज हे ओपन होणार आहेत। तर वन बाय वन आपण ते बघूया की कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत, त्यांचा सिलेबस वगैरे आपण डिटेलमध्ये एक त्याचा स्पेशल व्हिडिओ राहील। ठीक आहे, याच्यामध्ये आपण फक्त बघणार आहोत की कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज हे लवकरात लवकर येणार आहेत। तर सुरू करूया। बघा, अपकमिंग गव्हर्नमेंट जॉब्स ऑपॉर्च्युनिटी 2024 मध्ये येणाऱ्या नोकरीच्या संधी। तर सर्वात अगोदर येणार आहे NIACL। NIACL हे इन्शुरन्स रिलेटेड जे सेंट्रल इंडियाची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये आहे। असिस्टंटची पोस्ट निघणार आहे आणि जानेवारी एंड मध्ये याची नोटिफिकेशन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता। त्यानंतर जी नेक्स्ट आहे ती आहे LIC असिस्टंट, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन। हे सुद्धा एक इन्शुरन्स रिलेटेड डिपार्टमेंट आहे, त्याची तुम्ही पोस्ट एक्सपेक्ट करू शकता फेब्रुवारी आणि मार्च मध्ये। त्यानंतर UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनची सुद्धा नोटिफिकेशन येणार आहे आणि ही नोटिफिकेशन येणार आहे फेब्रुवारी या मंथ मध्ये। त्यानंतर ECGC म्हणजे होतं एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याची PO या पोझिशनसाठी नोटिफिकेशन निघणार आहे आणि ही नोटिफिकेशन तुम्ही फेब्रुवारी आणि मार्च मध्ये ऍट द एंड ऑफ फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या वीक मध्ये एक्सपेक्ट करू शकता। त्यानंतर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याची सुद्धा ग्रेड ए साठी याची नोटिफिकेशन निघणारच आहे आणि ही सुद्धा तुम्ही फेब्रुवारी किंवा मार्च मंथ मध्ये याची नोटिफिकेशन नोटिफिकेशन येणार आहे। त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्रेड बी पोझिशन साठीची नोटिफिकेशन येणार आहे आणि ही नोटिफिकेशन एप्रिल किंवा मे या मंथ मध्ये निघू शकतं। त्यानंतर आहे RRB PO आणि RRB असिस्टंट किंवा RRB क्लर्क ज्याला आपण म्हणतो, तर ही बँकिंग ओरिएंटेड आहे। याचा IBPS जे कंडक्ट करतं RRB चे नोटिफिकेशन, तर IBPS चा कॅलेंडर सुद्धा आला आहे आणि याची कन्फर्म डेट तुम्हाला मिळालेली आहे ऑगस्ट मध्ये। IBPS चा आणि IBPS RRB चा पेपर राहणार आहे आणि नोटिफिकेशन जे आपण एक्सपेक्ट करू शकतो तर ते जून महिन्यामध्ये आहे। तर जून मध्ये याची नोटिफिकेशन येईल। काही दिवसाचा म्हणजे जवळपास 20 दिवसाचा तुम्हाला टाइम ड्युरेशन मिळेल, नंतर हॉल तिकीट वगैरे मिळून असा जवळपास 1-1.5 महिन्याचा ड्युरेशन जाईल आणि ऑगस्टच्या सेकंड वीक मध्ये याचा पेपर होणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनचा CGL जो ग्रॅज्युएशन बेसिसवर पेपर असतो हा सुद्धा येणार आहे आणि याची जे नोटिफिकेशन आहे हे जुलै मंथ मध्ये येणार आहे। ठीक आहे, त्यानंतर नाबार्ड हे अगेन बँक रिलेटेड आपले नोटिफिकेशन असतं। याच्यामध्ये ग्रेड A आणि डेव्हलपमेंट असिस्टंटची पोझिशन आहे, ही जुलै आणि ऑगस्ट मंथ मध्ये येणार आहे। त्यानंतर IBPS PO, IBPS जसं आता मी तुम्हाला सांगितलं की IBPS चा कॅलेंडर आलेला आहे, त्यामध्ये IBPS PO, IBPS क्लर्क, RRB PO आणि RRB असिस्टंट या सर्व डेट्स त्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत। ठीक आहे, तर IBPS PO ची जी नोटिफिकेशन आहे ही सुद्धा याची जी एक्झाम आहे ही सुद्धा होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आणि नोटिफिकेशन तुम्ही कुठे ना कुठे ऑगस्ट मध्ये एक्सपेक्ट करू शकता। त्यानंतर द मोस्ट अवेटेड जी नोटिफिकेशन असतं प्रत्येक वर्षी ती असते SBI PO आणि SBI क्लर्क। यांची नोटिफिकेशन जस्ट आता SBI क्लर्कचा प्रिलिमिनरीचा पेपर झालेला होता, मेन्स साठी जे प्रिलिमिनरीचा रिझल्ट खूप सारे मुलं अवेट करतायत, वाट बघत आहे त्याची। तर नेक्स्ट इयर म्हणजे 2024चा जे नोटिफिकेशन आहे ही नोटिफिकेशन सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो। त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा असिस्टंट लेवलचा पेपर जो सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये सुद्धा येऊ शकतं। त्यानंतर IBPS PO SO चा जो कॅलेंडर मध्ये दिलेलाच आहे आपल्याला, IBPS च्या कॅलेंडर मध्ये SO ची डेट आपल्याला दिलेली आहे, एक्झाम डेट, आणि याचे नोटिफिकेशन आपण कुठे ना कुठे ऑक्टोबर मंथ मध्ये एक्सपेक्ट करू शकतो, कारण याचा जो पेपर आहे हा डिसेंबर मंथ मध्ये होणार आहे। त्यानंतर जे अदर काही गव्हर्नमेंट जॉब्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत, ज्याची खूप लोक प्रिपरेशन सुद्धा करतात, खूप विद्यार्थी प्रिपरेशन करतात, अशा काही अपकमिंग नोटिफिकेशन म्हणजे ज्याच्यामध्ये येतं नाबार्डची ग्रेड B, त्यानंतर IRDAI याचा ग्रेड 1 पोझिशन, त्यानंतर IFSCA ची ग्रेड A पोझिशन, त्यानंतर सिडबी बँक त्याचे सुद्धा ग्रेड A पोझिशन आणि PFRDA याचे सुद्धा ग्रेड A पोझिशन। त्यानंतर जे काही नोटिफिकेशन ऑलरेडी रिलीज झालेले आहेत, आपण म्हणू शकतो एक शॉर्ट नोटीस आलेली आहे, ज्याच्यामध्ये जर आपण म्हटलं पब्लिक स्टेट वाईज तर महाराष्ट्रामध्ये
महावितरणची नोटिफिकेशन निघालेली आहे, एक शॉर्ट नोटीस निघालेली आहे, एक्झाम अप्लिकेशन तारीख आणखी यायची आहे. त्यानंतर अदर काही आपण जर म्हटलं तर EPFO जे याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे, EPFO येऊ शकतं. त्यानंतर ESIC जे आहे ते ESIC ची सुद्धा नोटिफिकेशन अवेटेड आहे, ही सुद्धा लवकरात लवकर येईल. 2024 मध्ये आपण ती सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे जवळपास आपल्याकडे 20 to 24 एक्झामिनेशन याच्यामध्ये आहे. तर या नोटिफिकेशनला तुम्ही आतापासून याचा एक कॅलेंडर बघावा. चला इथे आहेच ते मेन्शन केलेलं. तर NPS ची एक नोटिफिकेशन आहे. त्यानंतर LIC AAO लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इन्शुरन्स ओरिएंटेड याची AAO ची पोस्ट आहे आणि ESIC ची आहे SSO. ठीक आहे. तर सिक्युरिटी ऑफिसरची पोस्ट असते ही आणि ही असतं AAO. चला ठीक आहे, एक ही पोस्ट आपल्याकडे आहे. तर अशा आपल्या खूप साऱ्या म्हणजे जवळपास 24-25 पोस्ट 2024 मध्ये येणार आहे. त्या हिशोबाने तुमची प्रिपरेशन कुठे कमी पडायला नको. तुमचा जो ड्युरेशन आहे त्याला वेगळा व्यवस्थित मॅनेज करा. एक टाइम टेबल सेट करून ठेवा की प्रत्येक एक्झामच्या हिशोबाने माझा एक सिलेबस काय आहे, त्याला मला ड्युरेशन किती आहे आणि त्या ड्युरेशनच्या हिशोबाने मला तो कसा स्प्लिट करायचा आहे याचा तुम्ही एक आराखडा तयार केला पाहिजे. याचा एक टाइम टेबल तुम्ही सेट केला पाहिजे. Other than this, if you want to join our coaching classes for MBA CET, आमचे एक MBA CET साठी स्पेशल 45 डेजचा क्रॅश कोर्स लॉन्च होणार आहे, जो 23 तारखेपासून सुरू होणार आहे. इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर फॉर द MBA CET 2024 एक क्रॅश कोर्स तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हा क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. हा रेग्युलर 45 डेजचा क्लास आहे, जवळपास 4 ते 6 तास याचा क्लास होणार आहे. याच्या रिलेटेड जो अदर व्हिडिओ आहे तो तुम्हाला आमच्या प्लेलिस्ट मध्ये अपलोड केलेला दिसेल. मयूर सरांनी तो व्हिडिओ घेतला होता. एक छान एक्सप्लेनेशन तुम्हाला किंवा छान माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 45 डेजचा हा कोर्स राहील. स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट पोर्टल हे आमच्या साईडनं मिळेल. 2 मंथचा एक स्पेशल स्पोकन इंग्लिशची बॅच आहे जी मयूर सर घेतात. ते तुम्ही बॅचच्या अगोदर, बॅचच्या नंतर किंवा एक्झाम झाल्यानंतर कधी पण येऊन जॉईन करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्री मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर पेपर हे सुद्धा आम्ही एक्सप्लेनेशन घेऊ. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा आमच्या 2 ब्रांचेस आहेत, एक दादानगर यवतमाळला आहे आणि एक दाते कॉलेज यवतमाळला आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तर हे होतं एक अपकमिंग जॉब ऑपॉर्च्युनिटीज, त्याची मला तुम्हाला एक आयडिया द्यावी वाटली. तर हे तुम्ही नोटिफिकेशन बघा, व्हिडिओ बघा आणि आपण अशाच नोटिफिकेशन व्हिडिओसाठी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.